नमस्कार, मी सविता असल्याच्या फॅशन वर्ल्डमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण 36 साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची अगदी परफेक्ट आणि सोपी पद्धत पाहणार आहोत। तर बघा, सुरुवातीला मी हा ब्लाउज पीस सरळ अंथरून घेतला आहे आणि इथे बघा आपल्याला दुहेरी घडी करायची आहे। तर बघा, मी छातीचा चौथा भाग अधिक 2 इंच मिळवून त्यानुसार घडी केली आहे। तर इथे बघा, कापड वर खाली होऊ नये म्हणून सरळ रेषा आखून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवून बघा, या ब्लाउजची फिटिंग खूप छान येते आणि खूप सोपी पद्धत आहे। तर बघा, मी इथे पूर्ण उंची अधिक 1 इंच घेऊन खुणा केल्या आहेत आणि आपल्याला इथे सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर बघा, आपल्याला या ब्लाउजचा मागचा गळा डीप शिवायचा आहे, त्यामुळे मी ब्लाउजचा शोल्डर घेतला आहे 5.25 इंच। तर इथे 5.25 इंचावर खूण करायची आहे आणि इथे देखील आपल्याला 5.25 इंचावर खूण करून आपल्याला मुंडा घ्यायचा आहे 6 इंच। तर बघा, इथे मी 6 इंचावर मुंडा आखून घेत आहे। छाती आहे 36 इंच, तर 36चा चौथा भाग आहे 9 इंच। तर आपल्याला बघा, आता इथे मुंडा आखून 9 इंच घ्यायचे आहे आणि त्यापुढे 1.5 इंच बघा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचे आहे। त्यानंतर इथे आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे। बघा, कंबर आहे 30 इंच, 30चा चौथा भाग आहे 7.5 इंच। तर बघा, मी इथे 7.5 इंचावर खूण करत आहे, अधिक 1 इंच टक्ससाठी घेतले आहे आणि त्यापुढे 1.5 इंच घेऊन आपल्याला आता इथे सरळ आखून घ्यायची आहे। इथे शिलाई मार्जिनची रेषा देखील सरळ आखून घ्यायची आहे। त्यानंतर बघा, आपल्याला गळा तयार करायचा आहे। गळा रुंदी 2.5 इंच आहे आणि गळा खोली आहे 10.5 इंच। आणि इथे बघा, खाली गळा रुंदी मी 3 इंच घेतली आहे। 3 किंवा 3.5 इंच देखील तुम्ही घेऊ शकता। हे जोडून आपण बॉक्स तयार करून घेऊ आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीचा गळा घेऊ शकता। मी इथे यू शेप देत आहे। व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला ही पद्धत समजेल। आता इथे आपल्याला बघा मुंडा घ्यायचा आहे। तर कॉर्नरमधून मी बघा, इथे कॉर्नरमधून 1.5 इंच घेतले आहे आणि इथे मुंडा आहे 6 इंच, 6च्या अर्धा आहे 3 इंच। तर 3 इंचापासून बघा अशा पद्धतीने आपल्याला मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। किंवा तुमच्याकडे जर फ्रेंच कर्व असेल तर बघा, इथून असा देखील आपण शेप देऊ शकतो। तर बघा, इथे मध्यापासूनच आपल्याला हा मागच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे। तर अशा पद्धतीने बघा, हे झाल्यानंतर आपला बघा, या ब्लाउजचा गळा मागचा गळा मोठा आहे, त्यामुळे आपल्याला गळा उतार द्यायचा आहे। तर इथे बघा, मी अर्धा इंच खाली घेऊन बघा शोल्डरपासून तिरकी रेषा आखून घेत आहे। त्यामुळे काय होतं, या ब्लाउजचा गळा शोल्डर अजिबात उतरत नाही। खूप छान हा ब्लाउज अगदी व्यवस्थित बसतो। तुम्ही पाठीमागे डोरी नाही लावली तरी चालेल, हा गळा अजिबात उतरत नाही। तर बघा, आता आपल्याला हे सर्व कापून घ्यायचं आहे। तर हे जसं आखलं आहे त्याप्रमाणे मी कापून घेणार आहे। तुम्ही अशा पद्धतीचे कटिंग फक्त ब्लाउजचा मागचा गळा जर डीप असेल तर करू शकता। बोटनेक आणि कॉलरच्या ब्लाउजची कटिंग वेगळी आहे। मागच्या भागाला 11 इंच घेतले होते, आता इथे आपल्याला 11 मध्ये 2 इंच मिळवून त्यानुसार ही घडी करायची आहे। जर ब्लाउज पुढच्या हुकाचा असेल तर अजून अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहेत, म्हणजे ही घडी 13.5 इंचाची मी घेतली आहे। आणि इथे हुक आयसाठी मी अशी अर्धा इंच सोडून रेषा आखून घेत आहे। आता आपल्याला इथे हे आखल्यानंतर इथे हा मागचा भाग आहे तो ठेवायचा आहे आणि हे आपल्याला आखून घ्यायचं आहे। तर बघा, आधी गळ्याकडे खूण करू, शोल्डर, मुंडा आणि इथे बघा खालच्या बाजूला आपण आखून घेऊ। आता आपल्याला हे बाजूला करायचं आहे आणि सुरुवातीला आपण गळा तयार करून घेऊ। गळ्याकडे अर्धा इंच खाली घेऊन मी तिरकी रेषा आखली आहे आणि आपण पुढचा गळा 6.5 किंवा 7 इंच घेऊ शकतो। आता बॉक्स तयार करून गळ्याचा शेप द्यायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार पंचकोनी किंवा पानगळा, व्ही गळा तयार करू शकता। मी इथे गोल गळ्याचा शेप दिला आहे। या दोन्ही रेषा आपण जोडून घेऊ आणि पुढचा मुंडा आखू। तर बघा, इथे आपल्याला पुढचा मुंडा थोडासा आतल्या बाजूला करायचा आहे
आणि इथे बघा अर्धा इंच गॅप ठेवून आपण फ्रेंच कर्वच्या साहाय्याने पुढचा मुंडा शेप देऊन घेऊ। बघा पुढचा मुंडा हा थोडा आतल्या बाजूला आखून घ्यायचा आहे। इथे शोल्डरपासून 10 इंचावर बघा, इथे शोल्डरपासून 10 इंच आणि बघा इथे आपल्याला 4 इंच अंतर सोडून मार्किंग करायचं आहे। इथे 3.5 इंच घेतले आहे आणि ही तिरकस रेषा आखून घ्यायची आहे। इथे 1 इंचावर खूण करायची आणि इथे बघा 1 इंचावर असं सरळ आखून घ्यायचं आणि इथे दाखवल्याप्रमाणे हा शेप द्यायचा आहे। अर्धा इंच अंतर सोडून आपण शिलाईसाठी हे आखून घेऊ आणि बघा इथे आपण वरून 10 इंच घेतले होते, तर ते पुढच्या बघा इथे 10 इंच आपण पुढच्या रेषेवर खूण करू। आता इथे आपल्याला बघा पुढचा भाग अर्धा इंच जास्त घ्यायचा आहे, तर मी इथे अर्धा इंच जास्त घेऊन रेषा आखून घेत आहे। तर बघा आपल्याला आता इथे आपल्याला टक्स आखायचा आहे, तर टक्स मी 2 इंच घेतला आहे आणि इथून देखील बघा आपल्याला 2 इंचावर असं सरळ आखायचं आहे आणि असा शेप द्यायचा आहे। हे देखील खालपर्यंत जोडून घेऊ आणि त्यानंतर इथे देखील आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आणि त्यानुसार मी आखून घेतला आहे। मध्ये आपण 2 इंचाचा टक्स घेतला आहे। कमरेचा चौथा भाग 7.5 इंच अधिक 1 इंच जोडण्यासाठी अधिक 2 इंच टक्सचे सर्व मिळून बरोबर 10.5 इंच येत आहे। टोटल 10.5 इंचावर खूण करून पुढे 1.5 इंच शिलाईसाठी घेतले आहे। छातीचा चौथा भाग अधिक मध्ये 1 इंच आपल्याला जोडण्यासाठी लागणार आहे। अजून अर्धा इंच एक्स्ट्रा मधला भाग कापायसाठी लागणार आहे। तर बघा छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच बरोबर 10.5 इंचावर खूण केली आहे। त्यापुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी मी घेतले आहे। आता आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा आपण इथे जो आधी मागचा भाग कापला आहे तो इथे असा व्यवस्थित जुळवून ठेवायचा आहे आणि त्यानुसार इथे बघा असं आखून घ्यायचं आहे। या बाजूला देखील बघा मी अर्धा इंच वर घेऊन तिरकस रेषा आखून घेतली आहे। कटिंग करण्याआधी इथे बघा चेक करायचं, तर कमरेचा चौथा भाग आहे 7.5 इंच, तर इथे मोजू आपण बघा बरोबर 4.5 इंच येत आहे। इथे देखील 4.5 इंच येत आहे, तर बरोबर टोटल 7.5 इंच होत आहे। त्यानंतरच हे आपण कापायचं आहे। ड्राफ्टिंग कसं केलं तर ते मी तुम्हाला पुन्हा सांगते। तर बघा 2 पदरी घडीवर आपण मागचा भाग ठेवून हे आखून घेतला आहे। त्यानंतर गळा तयार केला आहे आपल्या आवडीनुसार आणि हा मुंडा अर्धा इंच आत घेऊन असा आखून घेतला आहे। आता बघा इथे आपण शोल्डरपासून 10 इंच आणि इथून बघा आपण 4 इंच घेऊन पॉईंट दिला आहे आणि इथे खाली आपण 3.5 इंचावर तिरकस रेषा आखून वर नेला आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घेऊन 2 इंच आपण टक्ससाठी घेऊन बघा असा शेप दिला आहे। आणि त्यानंतर बघा इथे आपण छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच घेऊन आखलं आहे आणि इथे बघा आपण 2 इंच टक्ससाठी घेतले आहेत आणि कमरेचा चौथा भाग अधिक 3 इंच मिळवून घेऊन हे आखलं आहे। इथे आपण अर्धा इंच वर घेऊन तिरकस रेषा आखल्या आहेत। आता हे आपण कापून घेऊया। हे झाल्यानंतर बघा इथे 1/2 इंचावर खूण करायची आणि इथे देखील 1/2 इंचावर खूण करायची आणि 1/2 इंच अंतर सोडून हे कट करायचं। त्यामुळे काय होतं, प्रिन्सेस कटचा पफ खूप छान येतो। आता बघा आपल्याला बाही कापायची आहे, तर मी ह्या उरलेल्या कापडातून 4 पदरी घडी केली आहे। आपण दोन्हीही बाह्या एकत्रच कापणार आहोत। बघा बाही लांबी आहे 5.5 इंच, त्यामध्ये मी 2 इंच मिळून 7.5 इंचावर खूण केली आहे आणि रेषा आखली आहे। आता इथे 3.5 इंचावर खूण करून रेषा आखली आहे। आता बघा इथे छातीचा चौथा भाग 9 इंच घेऊन पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतला आहे। आता इथे दंडघेर आहे 5.5 इंच, त्यापुढे 1 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतले आहे आणि आता इथे बघा आपण 1.5 इंचावर खूण करू आणि बाही दुमडण्यासाठी हे आखून घेऊ आणि इथे बघा आता या सरळ रेषा आखून घेऊ। आता इथे आपण हा बाहीचा शेप देऊन घेऊ आणि हे कापून घेऊ। ब्लाऊज जर बिना अस्तराचा असेल तर बघा दंडघेराकडे दुमडण्यासाठी 1.5 इंच लागतं, त्यामुळे मी 2 इंच शिलाई मार्जिनसाठी घेतला आहे। वर अर्धा इंच आणि खाली आपल्याला 1.5 इंच लागेल। तर आता बघा इथे मी आता पुढचा हा शेप देऊन घेत आहे आणि बघा अशा पद्धतीने बाहीची कटिंग करायची आहे।
बाहीची कटिंग अशा पद्धतीने करून बघा. बाही वर केल्यानंतर ब्लाऊज अजिबात वर जाणार नाही. का तर बघा इथून वरून 2 इंच सोडून नंतर असा बाहीचा शेप द्यायचा आहे. आणि इथे बघा ही जी मार्जिनची रेषा आहे ती सरळ द्यायची आहे. आणि हा बघा पुढचा शेप देखील असा व्यवस्थित द्यायचा आहे. बाहीचा शेप व्यवस्थित येण्यासाठी बघा इथे 2 इंच सोडून नंतर शेप द्यायचा आहे. आणि इथे बघा ही रेषा तिरकस न आखता अशी सरळ आखायची, त्यामुळे बाही खूप छान व्यवस्थित बसते. बघा आता ही मागची बाजू आहे, तर मागच्या बाजूचे टक्स कसे घ्यायचे बघा. शोल्डर असा मधोमध पकडायचा आणि इथून आपल्याला बघा गळ्याच्या खाली 1 इंच अंतरावर हे मागचे टक्स घ्यायचे आहेत. आता बघा इथे आपल्याला जर मागचा गळा अजून मोठा हवा असेल तर वरती गळा रुंदी 2.5 इंच आहे तेवढीच ठेवायची. आणि इथे बघा खालची जी गळा रुंदी आहे ती वाढवायची. आणि वरती जी 2.5 इंच गळा रुंदी घेतली आहे तिथून आपल्याला तिरकस रेषा आखायची आहे. आणि अशा प्रकारे बघा गळ्याचा शेप द्यायचा आहे. त्यामुळे काय होतं, शोल्डर उतरत नाहीत. या गळ्याला तुम्ही दोरी नाही लावली तरी बघा शोल्डर उतरणार नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केली तर सबस्क्राईब देखील करा. आता बघा हा पुढचा भाग आहे. आपण इथे दोन्ही बाजूला बघा 1.5 इंच कट दिल्यामुळे प्रिन्सेस कटचा पफ खूप छान तयार होतो. आणि बघा इथे मुंडा आहे, तर मुंडा आपण थोडा पुढचा मुंडा 1.5 इंच आत घेतल्यामुळे मुंड्यामध्ये चुणे अजिबात तयार होत नाहीत. या पद्धतीने तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवून बघा, अगदी परफेक्ट तयार होतो. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेअर देखील करू शकता. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. नेहमी आनंदी राहा, क्रिएटिव्ह बना.